आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. खटाव तालुक्यात संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 9 जून 2025 रोजी नातेपुतेहून सांगलीकडे टेम्पो घेऊन जाणाऱ्या संजय करचे राहणार नातेपुते यांचा 12 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला. या निर्दयी हल्ल्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून तो व्हिडिओ मृताच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला, असा धक्कादायक तपशील समोर आला आहे. प्रारंभी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्तक्षेपानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मारहाणीचे व्हिडिओ पुरावे न्यायालयात सादर न केल्यामुळे 9 आरोपींना तत्काळ जामीन मिळाला, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. मृत संजय करचे यांची मुलगी सोनाली करचे यांनी या अन्यायाविरोधात सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण पुकारले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपास अरुण देवकर या अधिकाऱ्याकडे सोपवले, परंतु 3 महिने उलटूनही तपासात कोणतीही प्रगती झालेली नाहीये. सोनाली करचे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, माझ्या वडिलांचा निर्दयीपणे खून झाला, पण आरोपी मोकळे फिरत आहेत. तपास जाणीवपूर्वक दडपला जातोय. घनश्याम सोनवणे आणि अरुण देवकर हे दोघेही स्थानिक राजकीय प्रभावाखालील अधिकारी आहेत. तपासावर दबाव आणला जात आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात प्रचंड संताप आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेवर आणि तपासातील ढिलाईवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. मिनिटाला वरून कोणाचे तरी फोन येत होते आणि त्यांनी 9 वाजेपर्यंत आमची एफआयआर घेतली नाही. जी मुलं आहेत ही आता नवीन गुन्हेगार हे जन्माला येतात, त्यांचा आयडियलच जयकुमार गोरे आणि ऍट द एंड पर्यंत घनश्याम सोनवणे यांनी मला पर्सनली बोलवलं होतं कॅबिन मध्ये आणि ते मला गाईड करायला आले होते की तू ही केस टाकू नकोस, त्याच्यामध्ये तुला खूप त्रास होणार आहे, तू लहान आहेस अजून, तुला माहित नाही की ह्या गोष्टीमध्ये तुला काय काय फेस करावं लागणार आहे. ह्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरेवरती मी डायरेक्ट ब्लेम करते, कारण तेच ह्या सगळ्या पाठीमागे आहेत प्रकरण दाबण्याच्या मागे. तर मग खूप प्रेशराईज झाल्यानंतर मग हा आशिष देवकर जो फरारी आरोपी होता त्याचं नाव ह्याच्यामध्ये ऍड केलं. तोपर्यंत घनश्याम सोनवणेंनी हा आरोपी आहे असंच कन्सिडरच नव्हतं केलं. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.